अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आज मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा अयोध्या नगरी राम भक्तांनी गजबजल्याचं पाहायला मिळालं. त्याला कारणही तसंच होतं. कारण राम मंदिराच्या बांधकाम आणि प्राणप्रतिष्ठेनंतर मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज म्हणजे झेंडा लावण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. तर जाणून घेऊयात अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर लावण्यात आलेल्या धर्मध्वजाचं महत्त्व आणि वैशिष्ट्य काय. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. राम भक्तांच्या तब्बल 500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत साकारलेल्या भव्य श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर आज 25 नोव्हेंबर 2025 रोजी एक अत्यंत ऐतिहासिक क्षण अनुभवण्यास मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन, त्यानंतर 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. राम मंदिरातील रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्या नगरी पुन्हा सजली आहे. अयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते धर्मध्वज फडकवण्यात आला. धर्मध्वजारोहणाचा सोहळा राम भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. दुपारी जवळपास 12 वाजताच्या सुमारास श्री रामलल्लाच्या पवित्र मंदिराच्या शिखरावर केसरी रंगाच्या ध्वजाचं विधिवत अनावरण करण्यात आलं. या ध्वजावर 3 प्रतीकं आहेत. त्यात सूर्यनारायण, ओम आणि कोविदार वृक्ष यांना विशेष स्थान देण्यात आले आहे. या केशरी रंगाचा ध्वज कित्येक किलोमीटर दुरूनच दृष्टीपथास पडेल. स्थानिक संतांनुसार रघुवंशात ध्वजाची मोठी परंपरा राहिली आहे. भगवान राम यांच्या वंशासाठी कोविदार वृक्ष याला काही जण कांचन, रक्तकांचन, देवांगकांचन, वनराज, रक्तपुष्प असेही म्हणतात. हा वृक्ष प्रतीक म्हणून या ध्वजावर दिसेल. या वृक्षाला जांभळी फुलं येतात. आता ध्वजाची वैशिष्ट्य काय ती जाणून घेऊयात. राम मंदिराच्या नवीन ध्वजाची एकूण उंची ही 191 फूट आहे. यामध्ये 161 फूट मंदिराच्या मुख्य शिखराची उंची समाविष्ट आहे. हा ध्वज 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद आहे. या ध्वजाचे वजन हे 2 ते 3 किलोग्राम आहे. 161 फूट उंच मंदिर शिखर आणि त्यावरील 42 फूट उंच ध्वजदंडानुसार हा ध्वज तयार करण्यात आला आहे. यासाठी 360 कोनातून फिरणारा बॉल बिअरिंगचा वापर करण्यात आला आहे. हा ध्वज एव्हिएशन ग्रेड पॅराशूट नायलॉन आणि रेशमपासून तयार करण्यात आला आहे. पॅराशूट ग्रेड नायलॉनमध्ये सिल्क सॅटिनच्या धाग्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वेगवान वारे, मुसळधार पाऊस आणि हवामानातील बदलाचा त्यावर लागलीच परिणाम होणार नाही. हा ध्वज हाताने शिवून तयार होण्यासाठी जवळपास 25 दिवसांचा कालावधी लागला. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.